अहो साहेबांना असं केलं, साहेबांना तसं केलं, अहो मी कशाचा अपमान करतोय असं उत्तर अजित पवार यांनी सभेत दिलं. अहो नक्की चाललंय काय अजितदादांचं? मित्र हो नमस्कार. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाची चांगली कामगिरी झाली नाही. त्यांना सपाटून मार खावा लागला. एवढंच काय जनतेनं त्यांना नाकारलेलं आहे हे स्पष्ट दिसून आलं. त्यात बारामतीत पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव अजितदादांच्या जिव्हारी लागलेला आहे. अहो साहजिकच आहे, सुनेत्रा पवार यांचा पराभव म्हणजे अजित पवार यांचाच पराभव ना. आता एवढं कमी होतं की काय म्हणून मित्रपक्षातील भाजपाचे अनेक नेते आणि शिंदे गटाचे मंत्री अजित पवारांच्या अर्थ खात्यावर आणि त्यांच्या पक्षावर, नेत्यावर आणि अनेकदा अजित पवार यांच्याबद्दल देखील उघडपणे टीका करीत आहेत. महायुतीत अजित पवार नकोसे असं चित्र असताना अजित पवारांचं शरद पवारांच्याबद्दल वक्तव्य राजकीय वर्तुळात आता चर्चेचा विषय ठरला आहे. अहो ते करमाळ्यामध्ये जनसन्मान यात्रेच्या वेळेला बोलताना शरद पवार हे आमचं दैवत आहेत, आम्ही चुकलो तर कान धरा असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. हो जाहीर सभेत बोलताना याच अजित पवार यांनी पाठीमागे बघा, तुम्हाला आठवत देखील असेल, राष्ट्रवादी फोडली तेव्हा शरद पवार यांना वेदना देणारी टीका केलेली होती. ही टीका त्यांच्या जिव्हारी लागावी अशी टीका केली होती. दुःख होईल शरद पवारांना अशा प्रकारची टीका केली होती. अहो पवारांचा पक्ष फोडून गद्दारी केली होती, पण आता त्याच पवारांना हे अजितदादा दैवत म्हणू लागले आहेत. हो चुकलो तर कान धरा म्हणू लागलेले आहेत. अहो मग आजवर केलेल्या सगळ्या गोष्टी या चुका नव्हत्या का? अहो नक्की चाललंय काय अजितदादांचं? अहो राजकीय रणनीती की पश्चाताप? अचानक त्यांनी केलेल्या या वक्तव्यानं अजित पवार भावनिक राजकारण करतायत का असा सवाल देखील आता उपस्थित होतोय. अहो बघा ना, काही दिवसापूर्वी कुटुंब सोडणं माझी चूक होती अशी जाहीर कबुली अजितदादांनी गडचिरोलीच्या कार्यक्रमात दिली होती. बघा, ते मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार होत्या. त्यामुळं त्यांचं मन वळवण्यासाठी दादांनी आपल्या घरात फूट पडल्याची जाहीररित्या कबुली दिलेली होती. अजित पवार यांच्या या विधानामुळे विरोधकांना आता आयतं मिळणारच आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान देखील बघा, अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणं टाळलेलं होतं. शरद पवार यांच्यावर टीका केली तर त्याचे उलटे परिणाम होतात आणि काय परिणाम होतात हे भाजपानं आणि महायुतीनेही पाहिलेलं आहे. बारामतीच्या लढतीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही पवारावर टीका करण्यापासून याच अजित पवार यांनी रोखलं होतं. कारण काकाबद्दल प्रेम म्हणून नव्हे तर लोकांमध्ये संताप उफाळतोय आणि विरोधी वातावरण आपल्या विरोधात तयार होतंय म्हणून. आता पवारसाहेब आमचं दैवत या वक्तव्यामुळं अजित पवारांना खरंच पश्चाताप होतोय की विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीचा हा भाग आहे. त्याबाबत आता जनतेलाही संभ्रम पडलेला आहे. अजित पवार काय म्हणाले बघा, सुप्रिया सुळेंनी सांगितलं की मी साहेबांचा म्हणजे शरद पवार यांचा अपमान केला. मी कधीही साहेबांचा अपमान केलेला नाही आणि करणार पण नाही. अहो काही कारण पण नाही. कारण त्यांना मी अनेक वर्ष दैवत मानत आलेलो आहे. पण काहीतरी अशा पद्धतीचे नॅरेटिव्ह तयार करून त्यातून काही नेत्यांना आणि जनतेला सांगायचं की साहेबांचा अपमान केला म्हणून. अहो साहेबांना असं केलं, साहेबांना तसं केलं, अहो मी कशाचा अपमान करतोय असं उत्तर अजित पवार यांनी सभेत दिलं. शरद पवार माझे मोठे काका आहेत, मी त्यांना काय सांगणार? मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहूही शकत नाही, मी मान खाली घालेन असं देखील अजित पवार एका मुलाखतीत म्हटलेले आहेत. अहो एकीकडे महायुतीत होत असलेली कोंडी आणि दुसरीकडे शरद पवार यांच्याबाबतची ही अचानक मवाळ झालेली अजितदादांची भाषा नक्की काय आहे? हे भाजपाचा कार्यमंत्र घेऊन जाणीवपूर्वक करण्यात येत असलेली ही रणनीती आहे की अजितदादांना आता खरोखर पश्चाताप होत आहे? आपल्याच काकाशी जे काही राजकारण केले ती मोठी चूक झाली अशी भावना अजित पवार यांची झाली नसेल का? की राष्ट्रवादी तोडून फोडून टाकली तरीही शरद पवारांचा पक्ष मजबूत झाला, तगडा पक्ष होऊ लागलेला आहे. नेते आपण पळवले, आमदार आपण पळवले, पण जनता आपल्या मागे आलेली नाही त्याची जाणीव अजित पवार यांना झाली. राजकीय भविष्याची भीती वाटत नसेल का हो आता या अजित पवारांना? तुम्हाला काय वाटतं?
कमेंट करून जरूर कळवा। आणि हो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।